हजारो कार्यकर्ते, खूप संस्थांचे पदाधिकारी, आजी म्हणजे पदाधिकारी, सहकारी, कारण नाही म्हटलं तरी ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या ह्या परिसरामध्ये आमचे दिलीप पवार सानंदांची ताकद आहे. मागं काँग्रेसमध्ये असताना ते ज्या पक्षामध्ये असतात तिथं मनापासून काम करतात, संघटना वाढवतात, पक्षाला ताकद देतात, कार्यकर्त्यांना ताकद देतात, त्या भागातले प्रश्न, विकास हा करण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येकाला आम्ही आता महायुतीमध्ये आहोत, पण आमचे 3 पक्ष त्याच्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, प्रत्येकाला आपला आपला संघटनेमध्ये बेरजेचं राजकारण किंवा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आणि त्या प्रकारे अशा प्रकारच्या पक्षप्रवेशाच्या घटना बेरजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण महाराष्ट्राला दिलेली आहे तशा पद्धतीचं राजकारण आम्ही करतोय. आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे की आज आमच्या दिलीप पवारजींनी पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याच्या करता, राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण होण्याच्या करता, विदर्भाला त्याचं मदत होण्याच्या करता निश्चितपणे उपयोग होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.